नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळवतो विविध आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी अगदी सखोल मार्गदर्शन. आज आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत किडनी स्टोन आणि प्रोस्टेट या आजाराविषयी. त्याची लक्षणं नेमकी काय असतात आणि त्यावर आधुनिक लेझर उपचार कोणते असतात याविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर मयूर नारखेडे. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला आपल्याला डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर मयूर नारखेडे हे कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. त्यांना यूरोलॉजी क्षेत्रात 8 वर्षांहून अधिक असा अनुभव आहे. MBBS, MS इन जनरल सर्जरी, DNB या सर्वोच्च वैद्यकीय क्षेत्रातील पदवी त्यांनी संपादित केलेल्या आहेत. तसंच लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक यूरोलॉजीमध्ये त्यांनी फेलोशिप सुद्धा मिळवलेली आहे. त्यांच्या नावे 6हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रकाशित झालेले आहेत. 3D लॅप्रोस्कोपीद्वारे सर्वात मोठा ॲड्रिनल ग्रंथीचा सिस्ट ज्यांनी काढला त्या ऑपरेशन टीमचा ते भाग होते. आणि खरं तर ही केस लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा नोंदवली गेली. डॉक्टर मयूर नारखेडे यांनी किडनी स्टोन, यूरोलॉजिकल कॅन्सर आणि प्रोस्टेट विकारांवर मोठ्या प्रमाणात उपचार केलेले आहेत. लेझरद्वारे प्रोस्टेट सर्जरी तसंच इतर मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियांमध्ये त्यांना विशेष असं प्रावीण्य आहे. तसंच रॉयल कॉलेज ऑफ सर्जरीचे ते सदस्य सुद्धा आहेत. आणि सध्या ते अथाई युरो केअर मधून रुग्णसेवा देतात, ज्यांच्या ठाणे, पुणे, कोल्हापूर इथे शाखा आहेतच. या सर्व शाखांचे संपर्क क्रमांक आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत असतील. आणि महत्त्वाचं म्हणजे अथाई युरो केअरचे हुबळीसह भारताच्या इतर शहरांमध्ये सुद्धा शाखा लवकरच सुरू होणार आहेत. आणि आपण स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावरून त्यांच्याशी नक्कीच संपर्क साधू शकता. आता आपण वेळ न दवडता डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवूया. डॉक्टर, सुरुवातीलाच आम्हाला हेच सांगा की आपला आजचा जो महत्त्वाचा विषय आहे किडनी स्टोन विषय. खरं तर आपल्या शरीरात मूतखडा होतो, तो कशामुळे होतो आणि त्याची लक्षणं काय असतात याविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज सुद्धा असतात. सुरुवातीला आम्हाला मुळात हेच सांगा की किडनी स्टोन म्हणजे नेमकं काय असतं आणि तो होतो कशामुळे? सर्वप्रथम आपल्या शरीरामध्ये जी लघवी तयार होते आणि जी बाहेर पडते त्या लघवीमध्ये अनेक प्रकारचे सॉल्ट आणि क्षार असतात, म्हणजे मिनरल्स असतात. ही जे क्षार असतात आणि मिनरल असतात हे लघवीमध्ये विरघळलेल्या अवस्थेमध्ये असतात. पण जेव्हा शरीरामधलं पाणीचं प्रमाण कमी होतं किंवा क्षारचं प्रमाण वाढतं, हे जे मिनरल्स आणि सॉल्ट्स आहेत हे क्रिस्टल करू लागतात. आणि हळूहळू हे क्रिस्टल्स एकत्रित येऊन यांचं न्यूक्लिएशन तयार होतं आणि यांना स्टोन्स तयार होतात, ज्याला आपण मूतखडे असं म्हणतो. अच्छा, पण आजकाल जर आपण पाहिलं ना तर हे मूतखड्यांच्या प्रकरणांचं प्रमाण प्रचंड वाढतंय, झपाट्याने वाढतंय. आपली बदलती जीवनशैली हे यामागचं एक कारण असू शकतं. पण इतर महत्त्वाची प्रमुख कारणं काय आहेत डॉक्टर? येस, जसं तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईल आणि जीवनशैली आणि खानपानातील बदलांमुळे आजकाल किडनी स्टोनचं प्रमाण फार वाढलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी कमी पिणे हे खूप मुख्य कारण आहे किडनी स्टोनसाठी. दुसरं म्हणजे की आपल्या भारतामध्ये हॉट क्लायमेट आहे, त्यामुळे घाम जास्त येतो, डिहायड्रेशन होतं. त्याचबरोबर जास्त जंक फूड खायची सवय आहे. जंक फूड, फास्ट फूड, मग रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, त्यामुळे शुगरी ड्रिंक्स येतात. त्याच्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह आणि फॉस्फरिक ॲसिड असतं जे शरीराला हानिकारक असतं. त्याचबरोबर मिठाचं प्रमाण जास्त घेणे किंवा ॲनिमल प्रोटीन जास्त घेणे, व्यायामाचा अभाव, सिडेंटरी लाईफस्टाईल, बरेच फॅक्टर आहे. डायबिटीज, ओबेसिटी, मेटाबॉलिक सिंड्रोम हे सगळे फॅक्टर्स आहे. आणि त्यासोबत युरिन इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग आणि भरपूर हेरिडिटरी फॅक्टर्स पण आहेत. अच्छा डॉक्टर, आपण सांगितलं की आपल्या शरीरात जे पाणी जातं त्यामध्ये म्हणजे लघवी ज्यातून तयार होते त्यामध्ये जे खडे तयार होतात ते असतात मूतखडे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात जाणारे अन्नपदार्थ हे वेगवेगळे असतात. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची रचना वेगळी असते, त्याची रोगप्रतिकारक शक्ती वेगळी असते. त्याच्यामुळे या खड्यांचं सुद्धा प्रमाण कमी अधिक प्रमाणात वेगवेगळं असेलच की? हो, 100%. आता जेव्हा आपण पाणी कमी पितो तेव्हा काय होते, आपली किडनीला पाणी कमी शोषून घेते, त्यामुळे लघवी कॉन्सन्ट्रेटेड तयार होते. त्या कॉन्सन्ट्रेटेड लघवीमध्ये हे जे सॉल्ट फॉर्मिंग जे स्टोन्स असतात त्यांचं प्रभुत्व किंवा यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यामुळे खडे तयार होतात. आता किडनी स्टोन्स सारखे नसतात, प्रत्येक किडनी स्टोन काही काही वेगळे प्रकारचे पण असतात. त्यामुळे सगळ्यात कॉमन म्हणजे कॅल्शियम ऑक्झॅलेट हा किडनी स्टोन सगळ्यात कॉमन आहे. दुसरा आहे युरिक ॲसिड. तिसरा स्ट्रोवाइड स्टोन किंवा स्टॅगॉन कॅल्क्युला आणि चौथा सिस्टीन स्टोन. तर आपले जसं सांगितलं की लघवीमध्ये भरपूर सॉल्ट्स असतात, मिनरल्स असतात आणि काही सॉल्ट प्रिव्हेंटिंग पण असतात, स्टोन प्रिव्हेंटिंग सॉल्ट्स असतात. त्यामध्ये सायट्रेट असतो. हा सायट्रेट खूप आवश्यक आहे शरीरासाठी. सायट्रेट स्टोन होण्यासाठी प्रिव्हेंट करतो. पण कॅल्शियम, ऑक्झॅलेट, युरिक ॲसिड हे जे क्रिस्टल्स आणि सॉल्ट्स आहे हे याच्यामुळे आपल्याला स्टोन व्हायचे चान्सेस वाढतात.
अच्छा डॉक्टर, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जी माहिती आहे त्यानुसार पोट दुखणं हे सगळ्यात बेसिक अगदी मूळ लक्षण आपण म्हणू शकतो ते असतं मूतखड्यांचं, ज्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं कारण पोटदुखी ही साधारण असू शकते असं वाटतं. हा मूतखडा असू शकतो हे अगदी डॉक्टरांकडे गेल्यानंतर तपासण्या केल्यानंतरच लक्षात येतं. पण आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगा की मूतखड्याची अशी कोणती लक्षणं असतात जी आपल्याला वाटू नाही शकत की मूतखडा असू शकतो पुढे, पण त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष करणं हे पुढे जाऊन फार महागात पडू शकतं. येस, सर्वात प्रथम म्हणजे किडनी स्टोनचा जो पेन असतो हा कळ देणारा पेन असतो. जो पेन पाठीच्या मागून सुरू होतो आणि खाली आपल्या ओटीपोटाकडे सुरू होतो किंवा आपल्या जांघेकडे पेन जातो, त्याला रेडिएटिंग पेन म्हणतात आपण. आणि तो जो किडनीचा पेन असतो तो दिवसातून कधी पण येऊ शकतो तुम्हाला. कारण की हा पेन काय येतो जेव्हा आपली जी युरिनरी सिस्टीम असते त्यामुळे ब्लॉकेज झाल्यामुळे काय होतं किडनीवरती ताण वाढतं आणि किडनी कॉन्ट्रॅक्ट होते, त्यामुळे पेन वाढतो. आणि हा जो पेन आहे हा तुम्हाला यासोबत तुम्हाला उलटी मळमळ अशा भावना येऊ शकतात किंवा ह्यासोबत तुम्हाला लघवीमध्ये लघवीचा पॅटर्न चेंज होतो. त्यामध्ये कधी कधी बऱ्याच असं वाटतं की लघवीला तुम्हाला वारंवार जावं असं वाटतंय, लघवीतून रक्त जातंय, लघवीला जळजळ होते आणि जर दुर्लक्ष केल्यास त्यामध्ये आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं, थंडी ताप येऊ शकतो. अच्छा डॉक्टर, केवळ मूतखडाच नाही तर अनेक आजार असे असतात की ज्याच्यावर आपण आधी घरी उपचार करून बघतो आणि ते घरी उपचार करण्याच्या नादात तो आजार कधी बळावतो हे आपल्यालाच कळते. मूतखड्याच्या बाबतीतही अनेकदा होतं की मूतखडा हा विरघळून पडून जाईल, लघवी मार्गे तो निघून जाईल, याच्यासाठी आपण घरच्या घरी अनेक उपचार केले जातात. खरं तर या आजाराविषयी अनेक गैरसमज आजही लोकांच्या मनात आहेत. आपल्याला दररोज अनेक रुग्ण भेटत असतील, ते अनेक गैरसमज घेऊन येत असतील. आपण प्रेक्षकांना सांगा की आजही कोणते गैरसमज मूतखड्याच्या बाबतीत लोकांच्या मनात असतात आणि ते खरंच गैरसमज असतात का की तथ्य असतं? भरपूर गैरसमज असतात किडनी स्टोन रिलेटेड. सर्वप्रथम गैरसमज म्हणजे असं असतो की पेशंट विचारतात की कॅल्शियमचे पदार्थ, कॅल्शियम खाल्ल्याने मला कॅल्शियमचे स्टोन होतो का? अच्छा, तर हे पूर्णपणे सत्य नाही आहे. कारण की डायटरी सोर्सेस ऑफ कॅल्शियम, योग्य प्रमाणात डायटरी सोर्स ऑफ कॅल्शियम हे शरीरासाठी आवश्यक आहे. जनरली मी आधी सांगितलं कॅल्शियम ऑक्झलेटचा खडा सर्वप्रथम खूप कॉमन असतो. याचं कारण असं आहे की कॅल्शियम ऑक्झलेटमध्ये ऑक्झलेट कंटेंट खूप जास्त असतं. आता ज्या डाएटमध्ये ऑक्झलेटचं प्रमाण जास्त असतं, फॉर एक्झाम्पल पालक, बीटरूट, रताळू म्हणजे स्वीट पोटॅटो, येस, आणि त्याच्यामध्ये नंतर आपण झालं चॉकलेट्स, कोका पावडर किंवा चॉकलेट्स किंवा कोरा चहा आपण पितो. आपण चहापत्ती भरपूर उकळून त्याचा चहा बनवतो, त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड सिक्रेट होतं. त्याच्यानंतर शेंगदाणे, आल्मंड्स, राई म्हणजे मोहरीचं तेल हे जास्त वापरल्याने ऑक्झॅलेटचं कंटेंट वाढतं आणि त्यामुळे काय होतं की ऑक्झॅलेट हे शरीरामध्ये जास्त शोषलं जातं आणि किडनीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झॅलेटची चिटकून खडे तयार होतात. पण मोठा गैरसमज असा आहे की जर आपण डायटरी सोर्स ऑफ कॅल्शियम जर कमी केलं तर काय होतं, हे नॉर्मली कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये काय करतं, ही ऑक्झॅलेटला बाइंड करतं आणि आपल्या पोटाद्वारे स्टूल्सद्वारे ते बाहेर काढून टाकतं. जर आपण डायटरी सोर्स ऑफ कॅल्शियम कमी घेतलं म्हणजे त्याचं फॉर एक्झाम्पल दूध, दही, चीज, पनीर हे आपण जर कमी घेतलं तर काय होतं, ऑक्झॅलेट बाइंड होत नाही शरीरामध्ये, पोटामध्ये, आणि ऑक्झॅलेट जातं सगळं किडनीकडे आणि किडनीमध्ये ते कॅल्शियमसोबत बाइंड होऊन त्याचे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे खडे तयार होतात. त्यामुळे योग्य प्रमाणात डायटरी सोर्स ऑफ कॅल्शियम शरीराला आवश्यक आहे. अच्छा, आता आपण आजच्या आपल्या मूळ विषयाकडे येऊया डॉक्टर. किडनी स्टोनवर उपचार कोणकोणते उपलब्ध असतात, म्हणजे प्रामुख्याने आधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत किडनी स्टोनवर, याविषयी सविस्तरपणे आपल्याकडून माहिती मिळवायची आहे. पण त्याआधी सांगा, किडनी स्टोनचं मुळात निदान कसं केलं जातं? जनरली किडनी स्टोन्स आपण जेव्हा पेशंट येतो तेव्हा मी हिस्ट्री त्यांना विचारतो की किती दिवसात पेन आहे, पेन कुठे जातो, रेडिएट होतोय, सोबत काही तुम्हाला असोसिएट सिम्पटम्स आहे का, याच्या आधी किडनी स्टोन झाला होता, तुम्हाला काही सर्जरी झाली होती का. त्याच्यानंतर आम्ही मग फिजिकल एक्झामिनेशन करतो, कुठे काही त्याला पेन आहे, स्वेलिंग आहे. मग तिसरं म्हणजे रक्तपरीक्षा आणि लघवी परीक्षा करतो. त्यानंतर आम्ही सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन केल्यानंतर आम्हाला स्टोन व्हॉल्यूम कळतो, त्याची लोकेशन आणि साईज कळते. त्यानंतर आम्ही पेशंटची जॉईंट डिस्कशन करून पेशंटला सर्जरीसाठी सल्ला देतो. आता या सर्जरीमध्ये 2 टाईपची सर्जरी आहेत, एक RIRS आणि एक PCNL. जी RIRS सर्जरी आहे ती जर खोडाची जर साईज असेल 2 सेंटीमीटरपर्यंत तर त्यासाठी ही उपयुक्त सर्जरी आहे. याचं फुल फॉर्म आहे रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरी. यामध्ये आपण काय करतो, आपण मूत्रमार्गातून एक दुर्बीण टाकतो, जी दुर्बीण फ्लेक्झिबल असते म्हणजे लवचिक असते, ती थेट किडनीपर्यंत जाते आणि किडनीमध्ये कप्पे असतात, अपर, मिडल, लोअर पोल. तर ती किडनी आपण फुल किडनीच्या कप्प्यांपर्यंत जाऊन खडाला बघून आपण त्याच्याने लेझर पास करून खडे सगळे फ्रॅगमेंट आणि डस्ट करू शकतो. याचबरोबर जर तुम्हाला स्टोनची साईज जर मोठी असेल, मोर दॅन 2 सेंटीमीटर,
तर त्यामध्ये आपण PCNLचा सर्जरीचं हे करतो, पेशंटला सांगतो. त्यामध्ये काय करतो, PCL म्हणजे परक्युटेनियस नेफ्रोलिथोटॉमी. आपण काय करतो, पेशंटला पालथं झोपवतो आणि एक छोटंसं 2 ते 3 mm होल करतो किडनीमध्ये, एक ट्रॅक्ट बनवतो. आमची एक दुर्बीण असते, आपण नेफ्रोस्कोप म्हणतो. त्यातून आपण दुर्बिणीने खडे आपण सगळे बघतो आणि सगळे खडे फोडून बाहेर काढतो. हे जे सर्जरी हे मिनिमल इन्व्हेसिव्ह आहे, त्याच्यामध्ये कुठेच चिरफाड केली जात नाही आणि पेशंटचं रिकव्हरी जलद होते आणि पेशंट दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज होतो. अच्छा, आता किडनी स्टोन विषयी खरं तर आपण अतिशय सखोल असं माहिती दिलेली आहे डॉक्टर. आता वळूया प्रोस्टेट ग्रंथीच्या आजाराकडे. मुळात डॉक्टर, प्रोस्टेट ग्रंथीचा आजार हा नेमका कोणाला होतो आणि प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे नेमकी काय असते, कुठे असते आपल्या शरीरात ती? प्रोस्टेट ग्रंथी जनरली पुरुषांमध्ये असते. तिची अॅनाटॉमिकल लोकेशन म्हणजे लघवी पिशवीच्या खाली असते ती, आणि मूत्रमार्ग जो असतो तो प्रोस्टेट ग्रंथीच्या आतून निघालेला असतो. म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी डोनेटसारखी मूत्रमार्गाला कव्हर केलेली असते. त्याचं सगळ्यात मोठं फंक्शन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये असतो. जेव्हा प्रोस्टेट ग्रंथी प्रोस्टॅटिक फ्लुइड सिक्रेट करते, जे आपले सिमेनचा तो घटक आहे, आणि प्रोस्टॅटिक फ्लुइड आपल्याला जे वीर्य शुक्राणू आहे त्यांना पोषण देण्याचं काम करते. त्यामुळे आपल्याला जी प्रोस्टेट ग्रंथी असते ती रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये युजफुल असते. पण जसं जसं हळू पेशंटचं वय वाढायला लागतं, प्रोस्टेट ग्रंथीचीही साईज वाढायला लागते. हिची नॉर्मल साईज 18 ते 21 ग्राम असते, पण हळूहळू ही साईज वाढत याची 100, 150, 200 ग्रामपर्यंत पण जाते. मग काय होतं, पेशंटचं मूत्रमार्ग अरुंद होतो आणि लघवीचा रस्ता दाबला जातो. त्यामुळे पेशंटला लघवीचे सगळे सिम्पटम्स दिसतात. पुरुषांच्या शरीरात प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढलाय हे कळतं कसं पुरुषांना? त्याची काही लक्षणं जाणवत असतील? हो, पेशंटला सर्वप्रथम लघवीचे सिम्पटम्स जाणवतात. म्हणजे पेशंटला लघवीची सिम्पटम म्हणजे पेशंटला असं वाटतं की लघवी सुरू करायला पेशंटला त्रास होतो. लघवीची जी स्पीड आहे ती लघवीची स्पीड बारीक होते. हळूहळू पायापाशी पडायला लागते लघवीला करायला पोटाचा जोर द्यावा लागतो. लघवी थांबत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटची कंप्लेंट असते की पेशंटला रात्री 2-3 वेळा उठावं लागतं लघवी करायला. त्यामुळे भरपूर वेळा पेशंटचे ॲक्सिडेंट्स वगैरे, फॉल वगैरे होतात, कारण की रात्री पेशंट झोपेतून उठून लघवी करावं लागते त्यांना. आणि जर दुर्लक्ष केल्यास लघवी पूर्ण कोंडू शकते. त्यामुळे अशा वेळेस आम्हाला कॅथेटर टाकून ती लघवी साफ करावी लागते, एम्प्टी करावं लागते. आणि याचं निदान म्हणजे आपण काय करतो, पेशंट आला की जसं सर्वप्रथम हिस्ट्री, फिजिकल एक्झामिनेशन, म्हणजे याचं आपल्याला डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन असतं. त्यामध्ये आम्ही प्रोस्टेटची ग्रंथी आपण रेक्टममध्ये फिंगरने चेक करतो. त्याच्यामधले जे गाठी असतात ते आम्ही गाठी चेक करतो, ते गाठी बिनाईन आहे का मॅलिग्नंट आहे. दुसरं म्हणजे आम्ही युरोफ्लोमेट्री करतो. युरोफ्लोमेट्री म्हणजे कशी असते, एक परीक्षा असते. त्यामुळे पेशंटला आम्ही पाणी पिऊन मशीनवरती लघवी करायला सांगतो. बरेच पेशंट नाकारत असतात की मला त्रास होत नाही, मला काही त्रास नाही, लघवीचा त्रास नाही. पण ही टेस्ट करते ही ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट असते. तर त्यामध्ये लघवीचा फ्लो रेट जर नॉर्मली 15 ml/सेकंड असतो, पण नॉर्मली हा फ्लो जर 10पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ की पेशंटला कुठेतरी अडथळा आहे. आणि दुसरं म्हणजे आपण एक सोनोग्राफी सांगतो. सोनोग्राफी 2 टाईपची असतात, एक पोटातली सोनोग्राफी आणि एक संडासद्वारे सोनोग्राफी असते. त्याच्यामध्ये आपण प्रोस्टेटची अचूक साईज माहिती करू शकतो. त्याला आपण ट्रस म्हणतो. ट्रस म्हणजे ट्रान्सरेक्टल अल्ट्रासोनोग्राफी. आणि जी पोटातली सोनोग्राफी असते त्यामध्ये आपण किडनीज चेक करतो की किडनीला काही बॅक प्रेशर चेंजेस आहेत का. नंतर मग आपण प्रोस्टेटचं लघवीची पिशवी चेक करतो, म्हणजे त्याची कॅपॅसिटी चेक करतो लघवी करायच्या आधी आणि लघवी झाल्यानंतर. जनरली जर 400-500 कॅपॅसिटी असेल तर 10% शिल्लक राहणं गरजेचं आहे, म्हणजे नॉर्मल आहे ते. म्हणजे एक 30 ते 40 ml नॉर्मल आहे. पण जर ती लघवी 60, 70 किंवा 100 ml शिल्लक राहत असेल तर आम्ही एक इनडायरेक्ट एव्हिडन्स येतो की काहीतरी अडथळा आहे. शिवाय ब्लड टेस्ट आपण करतो, त्याच्यामध्ये आपण PSA चेक करतो, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन चेक करतो, सिरम क्रिएट चेक करतो आणि हिमोग्लोबिन वगैरे चेक करतो. अच्छा, बरं डॉक्टर, आपण ना प्रोस्टेट ग्रंथीची तपासणी कशी केली जाते, निदान कसं केलं जातं याविषयी आता अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे. पण आता उपचारांकडे वळूया. गोळ्या औषधांनी बरा होणारा हा आजार आहे का? म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीचा आकार हा केवळ गोळ्यांनी पूर्ववत होऊ शकतो का, की आपण त्यांना शस्त्रक्रियाच रुग्णांना सजेस्ट करता? प्रोस्टेटचा जो आजार आहे तो जनरली आपण पेशंटच्या सिम्पटमवर डिसाईड करतो. भरपूर वेळा प्रोस्टेटची जर साईज जर जास्त असेल 40-50 ग्राम, पण पेशंटला सिम्पटम नसतील, एवढे जास्त सिम्पटम नसतील, तर आपण पेशंटला आधी मेडिकली ट्रीट करतो. आणि पेशंटला आधी आपण एक अल्फा ब्लॉकर आणि एक हे असतं ड्युटास्ट्राइड नावाची गोळी असते, त्याच्यामध्ये आपण त्यांना उपचार देतो. पण हळूहळू काय होतं, ह्या गोळीचा इफेक्ट कमी होऊ लागतो. आणि जर पेशंटला कॉम्प्लिकेशन डेव्हलप झाले, म्हणजे रिकरंट हिमॅच्युरिया झालो, पेशंटला युरिन रिटेन्शन झाली, जर पेशंटला मूतखडे तयार झाले किंवा बॅक प्रेशर चेंजेस झाले, तर आपण पेशंटला सर्जरीसाठी सल्ला देतो. अच्छा, आणि आज तुम्ही लेझर शस्त्रक्रियेविषयी आम्हाला माहिती देणार आहात डॉक्टर. प्रोस्टेट ग्रंथीची लेझर शस्त्रक्रिया म्हणजे नेमकी कशी केली जाते, आणि आधी ज्या पारंपरिक शस्त्रक्रिया केल्या जायच्या त्यापेक्षा ही शस्त्रक्रिया कशी वेगळी आणि कशी फायदेशीर आहे? येस, लेझरची शस्त्रक्रिया म्हणजे याचं नाव आहे, 2 टाईपचे लेझर वापरले जातात, एक होल्मियम किंवा थुलियम लेझर, आणि याचं नाव आहे थुफ्लेप किंवा होलेप.
आणि हे डिफरंट कसं आहे, TURP जी पारंपरिक शस्त्रक्रिया आपण म्हणायचो कन्व्हेन्शनल. तर आधी आपण TURPकडे जाऊया. TURP म्हणजे ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट. यामध्ये आपण काय करतो, एक आपण आपली जी दुर्बीण असते ती मूत्रमार्गातून आपण टाकतो आणि आतमध्ये जी प्रोस्टेटची जी वाढलेली गाठ असते ती आपण करंटच्या साह्याने संपूर्णपणे आपण ती गाठ मोकळी करतो. यामध्ये आपण कटिंग आणि कोॲग्युलेशन, कट म्हणजे आपण ती गाठ काढतो आणि कोॲग्युलेशन करताना आपल्याला ते रक्तस्रावाचं नियंत्रण करायला आपल्याला करंट वापरावं लागतो. त्याचं डेप्थ ऑफ पेनिट्रेशन थोडं जास्त असतं आणि संपूर्ण गाठ काढल्यानंतर आपण पेशंटला कॅथेटर ठेवतो, कारण की जखम झालेली असते. एक कॅथेटर 2 ते 3 दिवस ठेवतो आणि पेशंटला रुग्णाला 3 दिवसांनी डिस्चार्ज करतो. ह्याच कम्पॅरिझनने जर आपण लेझर प्रोस्टेट सर्जरी बघितली, होलेप किंवा थूफलेप, त्यामध्ये आपण लेझरची एनर्जी वापरून प्रोस्टेटचं जी गाठ काढतो. पण याचं वैशिष्ट्य असं आहे की जी लेझरची जी एनर्जी आहे ते आपण कटिंग आणि कोॲग्युलेशन सायमल्टेनियसली होतं. म्हणजे कट करताना देखील रक्तस्राव जे वाहिन्या सांभाळले जातात, म्हणजे रक्तस्राव होत नाही. त्यामुळे ड्युरेशन कमी लागतो, टाईम कमी लागतो. आपण मोठीतली मोठी ग्रंथी आपण करू शकतो, साईज मोठी असेल तरी. आणि पेशंटचा इंडो ऑपरेटिव्ह टाईम कमी लागतो. पेशंटची रिकव्हरी जलद होते, कारण की याचं डेप्थ ऑफ पेनिट्रेशन फार कमी आहे. मिनिमम याचं 5 ते 6 mm डेप्थ ऑफ पेनिट्रेशन असते. त्यामुळे पेशंटची जलद रिकव्हरी होते, कॅथेटर ड्युरेशन कमी लागतो. आपण पेशंटला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज करू शकतो. आणि सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे हे भरपूर पेशंट 50 ते 60 वयाच्या वरचे असतात. काही लोकांना अँजिओप्लास्टी किंवा स्ट्रोकचा प्रॉब्लेम असतो. बरेच पेशंट रक्तपातळी गोळीवर असतात. त्यामुळे आपल्याला ही गोळी थांबवायची गरज पडत नाही आणि आपण ह्या गोळीवर देखील जी लेझरची प्रोस्टेट सर्जरी आहे ती देखील यशस्वी करू शकतो. अच्छा, बरं, मूतखडा म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती असतात, निदान कसं केलं जातं, उपचार कोणते असतात, ही सगळी माहिती आपण दिलेली आहे. प्रोस्टेट ग्रंथीविषयी सुद्धा ही सगळी माहिती आपण दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, मुळात मूतखडा कधी होऊच नये किंवा प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढू नये, त्याचा आजार होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यायला हवी? आपण आता प्रिव्हेंटिव्ह वेज बघूया किडनी स्टोनसाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाण्याचं प्रमाण चांगलं पर्याप्त घेतलं पाहिजे. साधारण याचं प्रमाण कसं ठरवायचं, जर यंग असेल आपण, म्हणजे जर मिडल एज ग्रुप असेल किंवा 50-60पर्यंत असेल तर आपण 2.5 ते 3 लिटर पाणी घेणं गरजेचं आहे. हे कसं ठरवायचं, आपल्या लघवीचा जो रंग असतो तो पांढरा किंवा फिकट पिवळा असला पाहिजे. तो जर डार्क होतोय, गळत होतोय, त्याचा अर्थ आपण पाणी कमी घेतोय. दुसरं म्हणजे आपण हे सगळे जंक फूड, फास्ट फूड, एक्सेस सॉल्ट, एक्सेस ॲनिमल प्रोटीन हे अवॉइड करायला पाहिजे. बॅलन्स होम कुक मील घेतलं पाहिजे. व्यायाम थोडा करायला पाहिजे, वॉकिंग करायला पाहिजे. त्याने तुमचं डायबिटीज, ओबेसिटी लांब होतं आहे तुमच्यापासून. मेटाबॉलिक सिंड्रोम अवॉइड करू शकतो. जर तुम्ही बोरवेलचं पाणी जर तुमच्याकडे असेल त्याचं TDS जास्त असतं. जर 400-450 जास्त TDS असेल, तुम्ही वॉटर फिल्टर लावून त्याचं रिव्हर्स ऑस्मोसिस करून सॉफ्ट करू शकतो पाणी. हे सगळे फॅक्टर्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला काही लघवीमध्ये तुमचे पॅटर्नमध्ये चेंज झालात किंवा तुम्हाला स्टोन निदान झालास, तुम्ही त्वरित युरोलॉजीचा सल्ला घेतला पाहिजे. आणि होम रेमेडीज आणि याच्यापासून तुम्ही ते करा, पण तुम्ही फॉलोअप घेणं गरजेचं आहे. बरेचदा काय होतं, स्टोन असतो पण पेशंटला पेन निघून जातो, पेशंट फॉलोअप करत नाही. फॉलोअप नंतर कळतं की 3-4 वर्षानंतर किडनी पूर्ण निकामी झाली आहे, किडनीचं फंक्शन कमी झालं आहे. त्यामुळे फॉलोअप खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे डॉक्टर. डॉक्टर, प्रोस्टेट ग्रंथीविषयी काय सांगाल? प्रोस्टेट ग्रंथीचं कसं असतं, तुम्ही त्याची वाढ थांबवू शकत नाही, पण तुम्ही एक हेल्दी फूड आणि हेल्दी डाएट घेतले, जसं फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आहे, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहे, लायकोपिन आहे, ते तुम्ही सेवन करायला पाहिजे. थोडंसं तुम्ही व्यायामाचं हे करायला पाहिजे. ओबेसिटीमध्ये प्रोस्टेटची ग्रंथीची साईज वाढायची शक्यता वाढते आणि तुम्ही टाईमली डिटेक्शन करायला पाहिजे. प्रत्येक पुरुषांनी 50-60 वर्षानंतर एक PSA स्क्रीनिंग करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला लघवीमध्ये बदल होते तर त्वरित युरोलॉजीचा सल्ला घेतला पाहिजे. ज्या पुरुषांमध्ये हा आजार उद्भवतो त्यांची प्रोस्टेट ग्रंथीचा आकार हा खरंच उपचारानंतर पूर्णपणे आधीसारखा होऊ शकतो का? हो, प्रोस्टेटची ग्रंथीचं आपण जे ऑपरेशन असतं त्याला आपण बिनाईन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट म्हणतात. प्रोस्टेटचे 2 आजार असतात, एक बिनाईन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट आणि दुसरं म्हणजे कॅन्सर प्रोस्टेट असतो. आता प्रोस्टेट ही एक अक्रोडच्या साईजची असते आणि म्हणजे जो बिनाईन गाठ असते ती लघवीच्या मूत्रमार्गाच्या अवतीभोवती असते आणि जी कॅन्सरचे भाग असते तो बाहेर कातळीच्या भागाला असते. त्यामुळे दोघांची शस्त्रक्रिया वेगळ्या आहेत. त्यामुळे आपण जी प्रोस्टेटची सर्जरी करतो आपण आतून पूर्ण त्या प्रोस्टेट निदान सगळं जी स्वेलिंग आहे ती आपण काढून टाकतो, पण फक्त त्याची कातडी राहते. त्यामुळे जर व्यवस्थित सर्जरी झाली तर पेशंटची प्रोस्टेट ग्रंथी परत वाढत नाही. मूतखड्याविषयी विचारायचं आहे. मूतखडा हा आजार असा आहे की एकदा उपचार झाल्यानंतर पुन्हा तो उद्भवतो. हो, ॲक्च्युली हे भरपूर गैरसमज आहेत पेशंटची की एकदा मूतखडा झाला की मला परत होणार नाही का. पण याचं आन्सर आहे की जर तुम्ही योग्य काळजी नाही घेतली तर स्टोन रिकरन्स खूप कॉमन आहे. कारण की वन्स अ स्टोन फॉर्मर इज ऑलवेज अ रिस्क फॉर स्टोन फॉर्मेशन इन फ्युचर लाईफ. त्यामुळे ज्यांना स्टोन झालं त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. अगदीच. आणि डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना अगदी थोडक्यात पण मोलाचा काय सल्ला द्याल?
बरेच युरोलॉजिकल जे प्रॉब्लेम्स आहेत, जे मूत्रसंस्थेसोबतचे प्रॉब्लेम्स आहे, बरेच लोक या प्रॉब्लेमशी डिस्कस करायला किंवा हे करायला लाजतात किंवा कचरतात. त्यामुळे तुम्ही अजिबात लाज बाळगू नका आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तुम्ही जवळचे रेडिओलॉजी सल्ला घ्या आणि तुम्ही तुमच्या आरोग्यासोबत तडजोड करू नका आणि स्वस्थ राहा, सुखी राहा. अगदी खूप खूप आभार डॉक्टर या सगळ्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत राहा झी 24 तास.